नमस्कार मित्रांनो, निवडणुका आठवडाभरावर आल्या असताना ओवेसी बंधू पुन्हा एकदा महाराष्ट्राचे दौरे करायला लागलेले आहेत आणि या दौऱ्यांमध्ये धाकटे ओवेसी यांनी हिंदू समाजाला चेतावणी दिली की फक्त 15 मिनिटं पोलीस हटवा, मग आमची ताकद काय आहे ते तुम्हाला दाखवून देऊ। या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा बॅनर लागलेला आहे त्यांचे 15 मिनिटात तर आपले 100%, म्हणजे थोडक्यात काय तर 100% मतदान करून या ओवेसी भावंडांना धडा शिकवा अशा आशयाचे बॅनर लावले। तर आपल्या चहा बिस्किट पत्रकारांनी म्हणजे TV9च्या तिकडच्या पत्रकारांनी भाजपा आणि महायुती छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करते अशा बातम्या द्यायला सुरुवात केली। बरं, त्यांच्याच बातमीत त्यांनी सांगितलं की सुरुवात ओवेसीनी केली, पण तरी देखील जातीय तणाव करण्याचं काम भाजपा करतंय। पण हे फक्त 15 मिनिटांपुरतं वक्तव्य नाही, ओवेसी भावंडांची विधानं ऐकण्यासारखी आहेत। त्यातला काही अंश तुम्हाला ऐकवतो। नफरत, सिर्फ नफरत इनके पास और कुछ भी नहीं है, दिखाने के लिए कुछ भी नहीं है बीजेपी के पास। नौजवान परेशान है, रोजगार नहीं है, तो नौजवानों को बोल दिए तुम लव जिहाद पे लग जाओ। नौजवान भूखा है तो बोले तू गाय की रक्षा के लिए तू कुछ भी कर ले। मैं पूछना चाह रहा हूं, 10 साल में बीजेपी ने देश को क्या दिया? बघा, आठवण येते कोणाची तरी, कोणाच्या तरी हिंदुत्वाची आठवण येते। आमचं हिंदुत्व गाईचं हिंदुत्व नाहीये, आमचं हिंदुत्व मंदिरात घंटा बडवणारं हिंदुत्व नाहीये, आमचं हिंदुत्व हाताला काम देणारं हिंदुत्व आहे। तीच भाषा ओवेसी बोलतोय। असादुद्दीन ओवेसी, मोठे ओवेसी, धाकले नाही, मोठे। आणि धाकटा ओवेसी तर त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी उघड ती आठवण करून दिली। हैदराबादमध्ये त्यांनी पोलिसांना चॅलेंज केलं होतं की आम्हाला फक्त 15 मिनिटं द्या, मग तुम्हाला दाखवतो आमची ताकद काय येते। तकबीर, अल्लाह अकबर हे बघा, की आवाज को फिजाओं में गुंजाने के लिए जोरदार नारा लगाने के लिए आया हूं, अपनी जात के लिए नहीं आया हूं। मैं तुम्हारी इज्जत के लिए आया हूं, तुम्हारे वक़ार के लिए आया हूं, तुम्हारे वजूद का एहसास दिलाने के लिए आया हूं कि हम जिंदा है, हम मुर्दा कौम नहीं है। 15 मिनट आखिर है। बघा, 15 अरे मिनिटं। भाई 15 मिनट बाकी है, सब्र करिए। ना वो मेरा पीछा छोड़ती है, ना मैं उसका पीछा छोड़ सकता। चल रही है मगर क्या गूंज है, नारे तकबीर, नारे तकबीर, नारे तकबीर। बघा, आपल्या पक्षांचा भाषणाचा शेवट जय हिंद जय महाराष्ट्रने होतो, भारत माता की जय होतो। यांच्या भाषणाचा अंत नारा ए तकबीरनी होतो आणि त्याच्यात आठवण करून दिली जाते की 15 मिनिटं द्या आम्हाला, 15 मिनिटात तुम्हाला साफ करून टाकू। म्हणजे 15 मिनिटं पोलिसांना हटवा। असे किती पोलीस आहेत? हे सगळे मिळून मुंबईत 30-40 हजार पोलीस असतील, त्यातले अर्धे पोलीस तर नेत्यांच्या सुरक्षेसाठी आहेत, VVIP लोकांच्या सुरक्षेसाठी आहेत। म्हणजे 15-20 हजार पोलीस जे रस्त्यावर आहेत त्यांच्या भीतीमुळे हे लोक हिंदूंना हात लावत नाहीत। त्या पोलिसांना दूर केलं तर हिंदूंना आपली ताकद काय हे दाखवणार आहेत। पण या ओवेसी भावंडांना माहिती नाही आहे की त्यांना आपली ताकद दाखवायला पोलीस हटवायची आवश्यकता आहे,
पण या महाराष्ट्रात असेही एक मुख्यमंत्री होते आणि त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांच्या उपस्थितीतच तुमचा करेक्ट कार्यक्रम केला जाईल, जसा पालघरमधल्या साधूंचा केला होता. ओवेसींना वाटतंय की पोलीस हटवले तर आम्ही ताकद दाखवू, पण हिंदू साधूंना संपवायला पालघरमध्ये पोलिसांच्या उपस्थितीतच गोष्टी केल्या गेल्या. पोलिसांनीच त्या हिंदू साधूंना आदिवासी धर्मांतरित आदिवासी लोकांच्या तावडीत सोपवला आणि त्यांची ठेचून हत्या झाली, मारून मारून हत्या झाली. आदित्य ठाकरे मुलाखतीत म्हणतात हे मॉब लिंचिंग वगैरे महाराष्ट्रातलं नाही आहे, हे झालं ते काय होतं मग मॉब लिंचिंग नव्हतं तर. तसंही म्हटलं की ते मॉब लिंचिंग नाहीच, तो गैरसमजातनं घडलेला प्रकार होता. पण सांगायचा मुद्दा हा की अशा प्रकारची भाषा महाराष्ट्रात वापरली जात आहे, अशा प्रकारे आव्हान दिलं जात आहे, अशा प्रकारे धर्माच्या नावानी घोषणा निवडणुकीच्या प्रचारात दिल्या जात आहेत. आणि तरी देखील दोष भाजपाचा आहे, दोष शिवसेनेचा आहे. कारण बटोगे तो कटोगे, एक है तो सेफ है, अशी कम्युनल धर्मांध घोषणा महायुतीचे नेते देत आहेत. पण नाराए तकबीर मात्र धार्मिक सद्भावना निर्माण करणारी गोष्ट आहे. आम्हाला फक्त 15 मिनटं द्या, 15 मिनटं पोलिसांना हटवा, ही अशा प्रकारची घोषणा धार्मिक सलोखा निर्माण करणारी. टाळी ही एका हाताने वाजत नाही. महाराष्ट्रामध्ये जे बदल घडत आहेत ते बदल डोळ्यासमोर आहेत. राजकीय पक्षांमध्ये जे बदल घडत आहेत, म्हणजे सुरुवातीला वाटत होतं की हे सगळं आपलं सरकार पाडलं आणि आपल्याला मुख्यमंत्री पदावरनं राजीनामा द्यावा लागला होता वगैरे, या सगळ्या रागात नाही. कारण राजकारणात असतं अनेकदा असं असतं की विचारधारा वगैरे असते, पण विचारधारेपेक्षा वैयक्तिक मान अपमान, आणि काही लोकांना वैयक्तिक मान अपमानच सगळ्यात महत्त्वाचा असतो, बाकी राज्य गेलं चुलीत, त्याचा हा भाग असेल. पण जसे जसे दिवस पुढे जात आहेत, जसा जसा प्रचार अधिक रंगात येतोय, ते बघता आता असं वाटायला लागलं आहे की हाच गेम प्लॅन आहे. कारण कागदावर 15% दिसणारा आकडा प्रत्यक्षात बराच मोठा आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर मतदानाची ओळखपत्र वाटली गेलेली आहेत. पैशांचं वाटपही केलं गेलेलं आहे. मालेगावमध्ये जसं म्हटलं की 125 कोटी बँकेच्या खात्यामध्ये फिरवले गेले. कशासाठी फिरवले गेले? आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची भाषणं केली तर आपण लोकसभेप्रमाणे ही विशिष्ट मतं मिळवू शकू, हा आत्मविश्वास आलेला आहे. आणि म्हणूनच सुनील प्रभूंसारखे लोक पत्रकं वाटत आहेत किंवा त्यांच्या नावाने पत्रकं वाटली जात आहेत, ज्याच्यामध्ये मुसलमानांच्या सुरक्षेसाठी कौम की हिफाजत के लिए सुनील प्रभूजी को जिताना जरूरी है, मुस्लिम समाजासाठी सुनील प्रभूंनी काय केलं याचे दाखले या पत्रकात दिले जात आहेत. आणि त्याच्या जोडीला ओवेसी आल्यामुळे आता त्यात स्पर्धा निर्माण झालेली आहे की तुम्ही जास्त हिरवे का आम्ही जास्त हिरवे. असं असताना म्हणजे मला खरं कधी कधी वाटतं की हे भाजपा थोडासा अतिरेक नाही ना होते. धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा खरोखर भाजपा प्रयत्न तर नाही ना करत आहे. काही गरज आहे का? कारण जर काम केलं नसतं तर गोष्ट वेगळी होती. पण महायुतीच्या गेल्या 2.5 वर्षात एवढं काम झालंय, तेवढं आतापर्यंतच्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अनेक कामं केली होती, पण ती कामाची पूर्तता या 2.5 वर्षामध्ये झालेली आहे. आणि त्यामुळे जे दिसण्यासारखं काम आहे याच्यामध्ये ट्रान्स हार्बर आहे, कोस्टल रोड आहे, मेट्रो आहे, अंडरग्राऊंड मेट्रो आहे, समृद्धी महामार्ग आहे, अनेक योजना आहेत. पण तरी देखील भाजपा बटोगे तो कटोगे, एक है तो सेफ है असं का प्रचार करते? शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफीपासनं ते कर्जमाफी असेल, महिलांसाठी 1500 रुपये आणि ते कदाचित 2100 रुपये होणार आहेत, विमा असेल, अनेक गोष्टी, तरुणांसाठी लाडका भाऊ योजना असेल. पण हे करूनही भाजपाला, महायुतीला बटोगे तो कटोगेचा आधार घ्यावा लागतोय. कारण
जे विरोधातले पक्ष आहेत त्यांचा जो प्रचार आहे तो विखारी आहे. आणि जेव्हा एखादा समाज स्वतःच्या धर्माच्या नावावर एक होतो आणि एकगठ्ठा मतदान करतो आणि पाडायला मतदान करतो आणि दुसरा एक समाज त्याचा एक हिस्सा असाच या निजामी मानसिकतेच्या लोकांच्या नादाला लागून जातीवर आधारित मतदान करतो आणि त्याच्यातनं एक डेडली कॉम्बिनेशन तयार होतं, तेव्हा त्याला उत्तर म्हणून बटोगे तो कटोगेला पर्याय नसतो, सेफ एक हे तो सेफला पर्याय नसतो. ही जी भाषणं ऐकतायत ही भाषणं आज महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग झालेला आहे. उघड उघड महाराष्ट्रातच येऊन महाराष्ट्रातल्याच लोकांना आव्हान द्यायची भाषा होते. आणि त्यामुळे या 15% किंवा 15 मिनिटंवाल्यांना 100% हे एकच योग्य उत्तर असणार आहे. 20 तारखेला विसरू नका. काहीही असलं, कुठलंही कारण न देता प्रवास करावा लागला तरी करा, पण मतदान करा. ही निवडणूक महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने होती आहे का गुजरात, तमिळनाडू अशा राज्यांच्या दिशेने होते ही ठरवणारी आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.